चित्रपटामध्ये म्हणजे ज्या गावात ही घटना घडते किंवा या गावात जे सिनेमा बघायला करायला आलेले असतात त्या सिनेमातलं त्या गावामधला मी एक म्हणजे सरपंच म्हणा किंवा कसं मुख्य आहे गावाची काळजी करणारा असा एक कॅरेक्टर आहे. मग आतापर्यंत मी केलेलं त्याचं आहे. पण या याच्यामध्ये विनोद न केलेला आहे आणि पण बाकी जी कॅरेक्टर्स आहेत सगळी येतात सिनेमा करणारी ती सगळी अतिशय दिग्गज लोक आहेत. तुम्हाला इथे मागे दिसत आहेत सगळे ते हे दिग्गज लोक आहेत जी कॉमेडियन आहेत. म्हणजे आशिष आहे, आशिष पवार, अभिजित चव्हाण, त्यांना अरुण कदम, बरेच लोक आहेत जे खूप चांगलं. पण यामध्ये मला लेखकाला भरपूर मार्क द्यावेसे वाटतात. वानखेडेनी सागर वानखेडेनी जे लिहिलं आहे स्क्रिप्ट फार चांगलं लिहिलं आहे. म्हणजे आम्ही फिल्म करताना पाण्याचा प्रॉब्लेम एवढा नव्हता, पण आता बघितलं आम्ही जवळजवळ फिल्म बनवून आम्हाला 4 महिने झाले. त्यानंतर बघतोय आम्ही की आत्ता एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे. म्हणजे पुण्यात तर आता 1 दिवस आड प्राणी सुरू केलं आहे आणि आता आपल्या इकडे पण तशीच परिस्थिती येईलच. भरपूर किती कपात करतात माहिती नाही, तो पण पाऊस पडला तर गुड. तो प्रॉब्लेम आहे त्या गावामधला आणि हे फिल्म करायला येतात तर त्या गावात आणि आम्ही गणेश यादव हा एक त्या ह्याचा पाटील म्हणून दाखवलेला आहे. तर आम्ही दोघं म्हणतो की नाही, तुम्हाला आमच्या पाण्याचा प्रॉब्लेम सरकारपर्यंत पोचवा या फिल्मच्या द्वारे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आम्ही सांगतो आणि ते करतात. या याच्यातून एक सटायर पद्धतीने हा विषय मांडला जातो, विनोदी पद्धतीने. पण तुम्हाला तो नक्कीच आवडेल, यातून बराचसा मेसेज मिळणार आहे. या फिल्ममध्ये मी आतापर्यंत मला विनोदी बऱ्याचशा मराठीमध्ये बऱ्याचशा लोकांनी पाहिलेलं आहे. पण आता या फिल्ममध्ये मी टोटली माझा गेटअपवरून पण तुम्हाला कळेल की एकदम सिरियस आहे. म्हणजे लुक पण सिरियस आहे, कारण ते कॅरेक्टरच सिरियस आहे यामध्ये. त्यामुळे वेगळं एक जयवंत वाडकर बघायला तुम्हाला मिळेल जो इतरांपेक्षा वेगळा आहे या फिल्ममध्ये. त्यामुळे ते बघायला आवडेल आणि मला तुमच्या रिॲक्शनही आवडतील बघायला की असं कॅरेक्टर वाड्यांनी केलेलं आहे वाडकरनी. ते बघायला काय होतं आणि तुमच्या रिॲक्शन्स बघायला मला आवडतील नक्की. आणि ही फिल्म तुम्हाला नक्कीच मेसेज देईल.